नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। बँक कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यावर कारवाई करा, बँक कर्मचाऱ्यांचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। धुळे शहरातील देवपूर प्रमोदनगर येथील SBI बँकमध्ये ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणी विरोधात बँक कर्मचारी आक्रमक झाल्याचे आज पाहावयास मिळाले। ठाकरे गट शिवसेनेच्या मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून मारहाणीचा निषेध केला। दरम्यान SBIतील कर्मचाऱ्यांनी देवपूर परिसरात काम बंद आंदोलन करून धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले। शिवाय घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घोषणा करीत निदर्शने केली। दरम्यान यावेळी SBIतील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नाशिक मॉड्यूलचा सचिव अधिकारी संघटनेचा आता इथं आमच्याबरोबर युनियन संघटना पण आहे, कर्मचारी संघटना। ॲक्च्युली शुक्रवारी एका लेडीने बँकेत येऊन गोल्ड लोन बंद करायसाठी आली होती। वेळेवर विदिन टाईममध्ये नव्हते, 8 वाजता आल्या। 8 वाजता त्यांनी सांगितलं की मला लोन बंद करायचं आहे। आम्ही त्यांना नंबर विचारला तर त्यांनी नंबर तर सांगितलंच नाही, परत शिवीगाळ करायला लागला। तर आम्ही त्यांना तेच सांगितलं की तुम्ही ह्या पद्धतीत बोलू नाही शकत, आणि आम्ही त्यांना सांगितलं की पोलिसांना बोलवण्यात येईल। तर त्यांनी त्यांचा नंबर सोडून गेल्या आणि सांगितलं हा नंबर आहे माझा, तुम्हाला जिथं पाहिजे तिथं मला बोलवून घ्या, मी यायला तयार आहे। त्याच्यानंतर आम्ही NC नोंदवली तर त्या ऑलरेडी तिथं पोलीस स्टेशनला गेलेल्या होत्या, पण तिथं त्यांनी काहीच दाखवलं नाही। आपण NC नोंदवली त्या दिवशी काय आहे असं प्रकरण झालं आहे। नंतर त्यांनी सोमवारी साधारण 15 ते 20 लोकांना घेऊन एका पक्षाच्या बँकेत आल्या। बँकेत त्या दिवशी ब्रांच मॅनेजर नव्हते, सर्व्हिस मॅनेजर त्या लेडीज होत्या। त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या प्रकरणात मध्ये पडायचं नाही, आणि माझा जो एक सहकारी आहे सदाशिव म्हणून त्यांना बोलवलं। त्यांच्याशी त्यांनी शिवीगाळ केली, त्यांना माफी मागायला लावली त्या महिलेची, आणि ऑन ड्युटी त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला, मारलं त्यांना। तर ह्या विरोधात आम्ही आज ब्रांच बंद ठेवली आहे, आणि सगळ्यांनी काळ्या फित्या लावून पूर्ण धुळे रिजनमध्ये आणि जळगाव रिजनमध्ये काळ्या फित्या लावून निश्चित करतो आहे आम्ही, अधिकारी संघटना आणि कर्मचारी संघटना। हे जे काही झालं आहे, आणि ऑलरेडी DFSमधील लेटर निघाले आहे का असं तुम्ही ऑन ड्युटी कोणावरच हात उचलू शकत नाही। तर ज्या लोकांनी केलं आहे आमचं तेच म्हणणं आहे, त्यांना ऑलरेडी FIR झाली आहे आणि त्यांना पकडलं आहे, पण आमचं म्हणणं आहे का त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे।